नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या ह्या चौघांच्याही आयुष्यात येणार पुन्हा एकदा खूप मोठं संकट. आता नेमकं काय असणार आहे हे संकट आणि रम्याचा या सगळ्याशी काही संबंध असणार आहे का? रम्या पार्थ काव्याला वेगळं करण्यासाठी काही करणार आहे का? हे सगळं जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहिलंय की वसुत्याला रम्याने ती गुणपत्रिका दाखवली जी वस्तुत्यालाही न सांगता रम्याने बनवून घेतलेली होती पार्थ आणि काव्याची. मग आता ती पत्रिका आता रम्या ही वसुत्याच्या हातात देते. वसुत्या म्हणते, आता याचं काय करायचं आहे? लग्न तर होऊन गेले की काव्या आणि पार्थच त्याबरोबर. मग रम्या लगेचच म्हणते, आई, अगं काव्या आणि पार्थच लग्न जरी झालेलं असलं तरी मला जी गोष्ट हवी आहे ती अजून त्यांच्यामध्ये झालेली नाहीये. ती म्हणजे त्यांची पहिली रात्र. आणि जोपर्यंत त्यांच्यामध्ये काही नवरा बायकोचे संबंध आलेलेच नाहीयेत तोपर्यंत त्या मंगळसूत्राला, त्या नात्याला, त्या नावालाही काय अर्थ आहे? सांग ना. म्हणूनच आता मी म्हणते ते तू कर पुढे. मला जे हव्य ते आपोआप घडत जाईल. वसुत या म्हणते, म्हणजे नेमकं तुला करायला काय लावायचं मला? रम्या म्हणते, काही जास्त करायचं नाहीये तुला. आता तू काय करायचं, तू फक्त जायचं आणि मालिनी मामीला सांगायचं की पार्थच्या जीवाला धोका आहे आणि ही पत्रिका तू तिला दाखवायची आणि सांगायचं की तुम्ही कोणी पत्रिका बघितल्या नाही म्हणून. मग मी स्वतःहूनच गुरुजींना पत्रिका दाखवल्या. त्याबरोबर वसुत्या म्हणत असते, रम्या काय बोलतेस तू? हे सगळं नाही नको, हे असं काहीही करायला नको. हे बघ, सध्या आपल्यावरती घरात सगळेच जण नाराज आहेत. त्यामध्ये हा पत्रिकांचा वगैरे काहीतरी आगाऊपणा आपण केला ना तर घरातले सगळे जण आपल्यावरती आणखीन रागवतील. त्यामुळे मला वाटतं की हे पत्रिका वगैरेच प्रकरण आपण घ्यायलाच नको. आणि त्याहून महत्वाचं, मालिनीच्या गावचे ते गुरुजी तुला आठवतायत ना? अगं ते किती सिद्ध आहेत. ते जर मालिनीने चुकून त्यांना या पत्रिका दाखवल्या तर त्याबरोबर रम्या म्हणते, एक मिनिट, हे आपण नाही. तू करणार आहेस, तू खोट बोलणार आहेस. मी या सगळ्यात नसणार आहे, समजलं? त्यावर वसुत्या म्हणते, म्हणजे तुला म्हणायचं आहे की हे सगळं मी माझ्या अंगावर घ्यायचं? रम्या म्हणते, हो, घ्यावंच लागेल. खूप प्रेम आहे ना आई तुझं माझ्यावर, मग सिद्ध कर तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते. त्यानंतर मग आता वसुत्याचा नाईलाज होतो. वसू आत्या म्हणते, रम्या तुझ्यासाठी मला काय आणि अजून किती खोट बोलावं लागणार आहे ना? मला खरंच कळतच नाहीये. आणि कधी तर ना मला पश्चाताप होतो. कधी असं वाटतं मी उगाचच तुला खोट्या आशा दाखवल्या. जर वेळेवर मीच तुला समजवलं असतं, सुधरवलं असतं ना की हे जे तुझं नाही आहे ते तुला नाहीच मिळणार, तर कदाचित हे सगळं घडलं नसतं. पण असो, आता काय करणार? कितीही स्वतःला दोष दिला तरी आता त्या सर्व गोष्टींचा काही उपयोग नाही. ठीक आहे, तू म्हणशील तसं करते मी, असं म्हणत वसुत्या आता बाहेर मालिनी काकू शोधत येते. स्वयंपाकघरात काम करत असलेल्या मालिनी काकू वसुत्याला दिसतात. वसुत्या मालिनी काकूकडे येते आणि म्हणते, मालिनी, मला तुझ्याबरोबर एका खूप महत्वाच्या आणि गहन विषयावरती बोलायचं आहे. तू लवकर चल माझ्याबरोबर. असं म्हणत वसुत्या मालिनी काकूंचा हात धरतात आणि मालिनी काकू आता हॉलमध्ये घेऊन येतात आणि हॉलमध्ये त्या दोघी जणी बसतात. मग वसुत्या म्हणू लागते, मालिनी, अगं माफ कर मला. तर तू मला सांगितलं होतस या लग्नात कुठलाही निर्णय मी परस्पर घ्यायचा नाही म्हणून, पण काय करू? शेवटी मला जीवा आणि पार्थची काळजी आहे. कितीही झालं, कितीही नाकारलं तरी ते माझे सखे भाचे आहेत. म्हणून मग मी गुरुजींना जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या यांची पत्रिका दाखवली. जीवा आणि नंदिनीच काही नाही, पण पार्थ आणि काव्याच बघ, त्यांचे गुण अजिबात जुळत नाहीयेत. जर त्या दोघांमध्ये नवरा बायको नंतरचे संबंध तयार झाले तर पार्थच्या जीवाला धोका आहे असं गुरुजींनी सांगितले. तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर तू ही पत्रिका बघ जी गुरुजींनी तयार करून दिली. आणि तुला खोटं वाटत असेल
तर तू गुरुजींशी सुद्धा बोलू शकतेस. आता रात्र खूप झालेली असते, त्यामुळे गुरुजींना यावेळी फोन करून विचारणं मालिनी काकूंना योग्य वाटत नाही. मालिनी काकू विचार करतात, जाऊ दे, आजच्या दिवस मी पार्थ आणि काव्याला वेगळं वेगळं राहायला सांगते आणि मग उद्या पार्थ आणि काव्याच काय करायचं ते बघू. मालिनी काकू लगेचच वसुत्याला म्हणते, तुम्ही एक काम करा वसुताई, तुम्ही जा आणि जीवा आणि नंदिनीला सुद्धा एकत्र राहू देऊ नका आज. आणि पार्थ आणि काव्याला मी जाऊन थांबवते नाही. कारण काय आहे, जर पार्थ आणि जीवा हे एकमेकाशी उद्या बोलले आणि पार्थला कळालं की फक्त काव्या आणि त्याला वेगळं वेगळं राहायला सांगितलं, तर त्याला प्रश्न पडेल की असं का. म्हणून आपण असं सांगायचं की जीवा आणि नंदिनीला सुद्धा वेगळं वेगळं राहायचं. पूजा होईपर्यंत ज्या तुम्ही त्या दोघांना सांगा मी पार्थ आणि काव्याकडे बघते. असं म्हणत वसुत्या जीवा नंदिनीच्या रूमकडे जातात, तर मालिनी काकू येऊन काव्या आणि पार्थचा धडाधड दरवाजा ठोकतात. पार्थ घाईघाईने दरवाजा उघडतो, बघतो तर काय समोर मालिनी काकू असतात. पार्थ घड्याळात बघतो आणि म्हणतो, आई काय काय झालं एवढ्या उशिरा, तू इकडे काय करतेस, काय झालंय का. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, अरे हो काय झालंय का, म्हणजे काय, खूप काही झालंय. अरे बाळा, तू आणि मम्मी काव्याला घ्यायला आलीये. पार्थ म्हणतो काव्याला. त्यावर मालिनी काकू म्हणतात, हो काव्याला. काव्या बाळा, आज तुला इकडे झोपता येणार नाहीये, तू चल बरं माझ्या बरोबर. आता मालिनी काकूंनी असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो, आई अगं काय बोलतीयस तू, हे आणि काव्याना इथे का नाही झोपता येणार, आणि जर काव्या इथे नाही झोपणार तर त्या कुठे झोपतील आई. आणि आता हे काय नवीन तुम्ही उगाच सतावताय मला. अगं झालं की आता सगळं तुमच्या म्हणण्याप्रमाणे लग्न झालं, लग्नानंतरच खेळ वगैरे सगळं सगळं झालं की ग. त्यावर मालिनी काकू म्हणतात, तेच तर म्हणतीये, फक्त खेळ झालेत, अजून पूजा पाठ सगळं व्हायचंय पार. त्यामुळे असं तुम्हाला एकत्र नाही राहता येणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गुरुजींचा फोन आला होता आणि गुरुजींनी सांगितलंय की तुला आणि काव्याला आणि जीवानंदिनी म्हणजे तुम्हाला कोणालाही सध्या एकत्र राहू द्यायचं नाहीये. त्यामुळे तुम्ही वेगळे वेगळे राहणार आहात आजची रात्र. त्यावर पार्थ म्हणतो, आई अग याला काय अर्थ आहे, सगळ्याला नाही म्हणजे उगाचच्या उगाच काहीही होते. आम्ही तुमच्या मनाचा विचार केला ना, तुम्ही सांगितलं तसं लग्न वगैरे केलं की मग आता आम्हाला त्यावर. मालिनी काकू म्हणतात, पार्थ पुरे झालं, उगाचच्या उगाच तू नसता हट्ट करू नकोस बरं. आणि कुठे मी एवढं फार दिवसांत सांगते, तुला अगदी 2 दिवसांचा प्रश्न आहे. आणि काव्या तुला काही अडचण नाही ना. काव्या गप्पच राहते. मालिनी काकू म्हणतात, बघ ती गप्प आहे म्हणजे तिला काही अडचण नाहीये, तू चल माझ्या बरोबर काव्या. आणि मग मालिनी काकू काव्याला तिकडून घेऊन जातात. आता मात्र पार्थला काव्याचा खूप राग आलेला असतो. त्याला वाटत असतं की लग्नानंतरची पहिली रात्र आणि काव्या माझ्याबरोबर थांबायला आईला का नाही म्हणाल्या, का नाही बोलले या आईला की जाऊ द्या आता सगळे ते पूजापाठ झालाय, आमच लग्न विषय संपवा म्हणून काव्यापणा खर्च. त्याबरोबर मालिनी काकू इकडे काव्याला सांगतात, काव्या सॉरी बाळा, नाही म्हणजे मला खरं तर तुम्हाला असं डिस्टर्ब करायचं नव्हतं, पण काय करू अगं, गुरुजींचा अचानक फोन आला आणि गुरुजींनी सांगितलं की तुम्हाला आजची रात्र एकत्र नाही झोपू द्यायचं, म्हणून मी येऊन असं रात्री तुम्हाला डिस्टर्ब केलं. मला माहिती आहे कदाचित तुलाही राग आला असेल माझा किंवा वाईट वाटलं असेल, पण काय करू आई आहे ना ग, मी तुमच्या संसारात पुढे जाऊन काही अडचणी निर्माण होऊ नये, सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून मी हे सगळं केलं. जा तू आजच्या दिवस गेस्ट रूम मध्ये झोप, मी नंदिनीला सुद्धा तुझ्याबरोबर झोपायला पाठवते, कारण त्या दोघांना सुद्धा एकत्र राहायचं नाहीच. त्याबरोबर वसुत्या येते आणि इकडे जीवा आणि नंदिनीच्या खोलीचा दरवाजा धडाधड धडधड ठोकते. त्याबरोबर जीवा लगेच दरवाजा उघडतो आणि म्हणत असतो, वसुत्या तू अगं यावेळी काय करतीस, तू इकडे आणि का ठोठावलेस आमसेदार एवढ्या मोठमोठ्याने. त्यावर वसुत्या म्हणत असते, कारण तू आणि नंदिनीने एकत्र येऊ नये म्हणून. त्यावर नंदिनी म्हणते,
वसू आत्या त्यावर वसू म्हणते, हो अग मी काहीही चुकीचं बोलत नाहीये. मी जे बोलली आहे ना ते बरोबरच आहे. तुला आणि जीवाला आज एकत्र राहू द्यायचं नाहीये म्हणूनच तर दरवाजे ठोठावलेत. मी त्याबरोबर ती नंदिनीला म्हणते, तू पहिले जीवाच्या खोलीतून बाहेर हो बाहेर हो. त्यावर जीवा म्हणतो, आत्या एक मिनिट काय बोलतेस तू हे आणि नंदिनी माझ्या खोलीत नाही तर आमच्या खोलीत आहे. हे रूम आमची आहे. त्यावर वसू आत्या म्हणते, अरे हो रे बाबा हो, तुमचीच रूम आहे. पण काय आहे ना आई सुद्धा तुमचीच आहे की नाही. तुमच्या आईने सांगितलं मला की तुम्हाला येऊन थांबव. तुम्हाला आज एकत्र राहू द्यायचं नाहीये म्हणून आले होते. मी तुम्हाला दोघांना थांबवायला. तुमच्या दोघांमध्ये काही झालेलं तर नाहीये ना. त्यावर जीवा आणि नंदिनी म्हणते वसुत्या त्यावर वसू म्हणते, अरे हो, तुमच्या दोघांमध्ये आज काहीही होता कामा नये असं गुरुजींनी सांगितलं म्हणूनच तर थांबवलं ना मी तुम्हाला दोघांना. आणि तसही पार्थ आणि काव्याला सुद्धा थांबवलंय. आम्ही पार्थ आणि काव्यामध्ये सुद्धा आज काहीही होऊ द्यायचं नाहीये. तुम्हाला आज एकत्र राहता येणार नाही असं गुरुजींनी स्वतः सांगितले. मालिनीला गुरुजींचा फोन आला होता आणि त्यामुळे मालिनीने सांगितले की तुम्हाला दोघांना थांबवा बरं नंदिनी तू चल माझ्याबरोबर. तुला गेस्ट रूममध्ये काव्याबरोबर झोपाय आज आता खत. तर नंदिनीला हे सगळ्याचा राग आलेला असतो पण जीवा तापलेला असतो. त्यामुळे नंदिनी शांत राहते आणि म्हणते ठीक आहे जीवा आजच्या रात्रीचा तर प्रश्न आहे. मग जीवा सुद्धा नंदिनीला काही नाही बोलत नंदिनी गेस्ट रूममध्ये जाऊन काव्याबरोबर झोपते. तर आता इकडे रम्याला मात्र खूपच जास्त आनंद होतो. वसवत्या तिला येऊन सांगते कामगिरी फत्ते. रम्या म्हणते, चला आता सगळं माझ्या मनाप्रमाणे घडणार. इतके दिवस मी काव्यार्थला तोडण्यासाठी स्वतःच्या हातांनी प्रयत्न करत होतेस. वताचे हात बरोबर बटवून घेत होते. पण आता नाही. आता काव्यार्थ स्वतःच स्वतःला तोडून घेणार बक्षीला आई. तू वसवत्या म्हणते, रम्या तुला वाटते तसं खरंच काही होईल का. रम्याला लगेचच हसत वसवत्याला उत्तर द्यायचं असतं. ती म्हणते हो बघशील की पुढे काय काय आणि कसं कसं घडत ते. गुड नाईट आई असं म्हणत ती झोपून घेते. त्याबरोबर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच काव्या उठते. काव्या आणि नंदिनी दोघी उठतात. दोघी जणी आंघोळ वगैरे करून घेतात, फ्रेश होतात. काव्य विचार करते काल प्रार्थना आणि मला एकत्र रात्री राहता आलं नाही म्हणून पार्थना वाईट वाटलेलं आहे आणि पार्थ नाराजही झालेले आहेत. पार्थन नवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग काव्य विचार करते, आयडिया एक उत्तम पदार्थ बनवते पार्थच्या आवडीचा आणि पार्थचा राग येऊ जाई. मग काव्य ठरवते, मी पार्थसाठी छान मस्त गुलाबजाम बनवते. तसही पार्थना गोड पदार्थ आवडतातच की गोड पदार्थानेच तर आमच्या प्रेमाच्या नात्याला सुरुवात झाली होती. मग ती रेड वेल्वेट पेस्ट्री असू दे किंवा फ्रूट सलाद असू दे. पण आज मी या दोन्ही गोष्टींपैकी काहीही करणार नाहीये. यावेळी मी पार्थसाठी गुलाबजाम बनवणार. प्रेमाचा आमच्या दोघांच याही प्रेमासारखा पाकात मुरलेला गुलाबजाम. आणि मग काव्या आता पार्थसाठी गुलाबजाम करायला घेते. इतक्यात तिकडे रम्या येते. रम्या आता विचार करते, चला आता जरा या काव्या मॅडमचा स्वयंपाकही बिघडूया. यांच्या नात्यात बिघड पडायला आणखीन जरा मदत होईल. मग आता रम्या म्हणते, अरे वाह वाह काव्या, इतके छान चविष्ट गुलाबजाम बनवत आहेस म्हणजे नक्कीच तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला ओळखता येईल. तू हे गुलाबजाम इतक्या आवडीने आणि इतक्या मनापासून फक्त पार्थसाठीच बनवत असशील. त्यावर काव्या लाजते. रम्या म्हणते, अग बाई 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 लाज तरी बघा. ती चेहऱ्यावरची बरबर लाज आणि पार लाली आली. तुझ्या चेहऱ्यावर मी सुद्धा मदत करू का तुला. काव्या नाही म्हणजे तुला चालणार असेल तर हा, नाही तर जर तुझ्या नव्यासाठी तुला फक्त तुझ्या एकटीच्याच हातांनी बनवायचं असेल तर त्याबरोबर. तर काव्या म्हणते, तसं काही नाहीये. रम्या मग रम्या आणि काव्या मिळून गुलाबजाम बनवू लागतात. आता रम्या मुद्दामून काव्याला म्हणते, अग यामध्ये पिस्ता घाल ना. पिस्ता आणखीन छान लागेल म्हणजे ड्रायफ्रूटचे गुलाबजाम म्हणजे आतमध्ये पिठामध्ये मसत कालवं की. मग काव्या काय करते, गुलाबजाम मध्ये आता
तिथे ड्रायफ्रूट थोडेसे कापून कट करून व्यवस्थित टाकते. पण आता पार्थला अजिबातच आवडत नाही पिस्ता ही गोष्ट काव्याला माहीत नसते. आणि काव्या पार्थला ते गुलाबजाम खायला देते. पार्थ गुलाबजाम खातो. त्यातला पिस्ता त्याच्या तोंडात येतो. आणि पार्थ चिडतो. आधीच एकतर पार्थ चिडलेला असतो रात्री. त्यांना एकत्र राहायला मिळालेलं नसत त्यामुळे. आणि तो म्हणतो काव्या याला काय म्हणतात? याला असे गुलाबजाम म्हणतात का? कोणी सांगितलं होतं? हे सगळं करायला काव्या म्हणते. अहो पार्थ मी आवडीने ड्रायफ्रूट. पार्थ म्हणतो अहो कोणी टाकत का? गुलाबजाम मध्ये कधी ड्रायफ्रूट? जर एखादी गोष्ट येत नसेल किंवा जमत नसेल ना तर माणसाने ती गोष्ट करण्याचा अट्टास करूच नाही. कळलं ना? उगाच्या उगाच एवढ्या खाण्याचा तुम्ही इस्कोट केलात, वाया घालवलं तेवढं तुम्ही ड्रायफ्रूट. त्याचबरोबर एवढं पीठ गुलाबजाम करण्याचा हा हट्ट करायचाच कशाला? जर तुम्हाला जमत नाही तर जाऊ द्या, माझं चुकलं. मी तुमच्याकडून जास्त अपेक्षा केल्या. रात्री सुद्धा तुम्हाला आईला काही बोलता आलं नाही आणि आता सुद्धा तुम्ही काही करू शकलेला नाहीत माझ्यासाठी. मला वाटलं होतं सोडा, काय बोलू आता, एवढं बोलून पार तिकडं निघून जातो. आता इकडे पार्थच हे सगळं बोलणं ऐकून काव्याला खूप वाईट वाटलेलं असतं. रात्री तिला आणि पार्थला एकत्र राहता आलं नाही. या गोष्टीमुळे पार्थ नाराज असेल, त्याला वाईट वाटलं असेल. म्हणूनच खरंतर काव्याने पार्थ करता अगदी आवडीने गुलाबजाम करायला घेतलेले असतात. पण पार्थ मात्र काव्यावरती रागवतो. आता हे सगळं काही रम्याने चोरून बघितलेलं असतं आणि रम्याला आता या सगळ्याचा आनंदही खूप झालेला असतो. पण रम्या आता असं दाखवते की जणू काही ती खूपच जास्त नाराज झाली या सर्वांमुळे. पण आता ती काय करते? ती धावत काव याकडे येते आणि काव्याला म्हणत असते, काव्या अग काय ग, मी तुला अख्ख्या घरभर शोधते आणि तू इथे गेस्ट रूम मध्ये बसलीस. पार्थ तुला गुलाबजाम कसे वाटले? पार्थ काय म्हणाला? पार्थने तर तुझं खूप कौतुक केलं असेल ना? काव्या अग बोल की मी सांगू का पार्थने काय केलं असेल? पार्थने गुलाबजामाची चव घेतल्यानंतर म्हणाला असेल, आहाहा माझी बायको काय सुगरण आहे, घेतला असेल बरोबर ना? काव्या रडू लागते. रम्या म्हणते, काव्या अग इकडे बघ, वर बघ काय झालं. काव्या का रडतीयस? काव्या ऐक ना, रडू नकोस ना, काय झाले मला सांग ना. काव्या त्याशी मग काव्या म्हणते, रम्या काही फरक पडलेला नाहीये देशमुखांना, मी त्यांच्यासाठी एवढं काही केलं. त्याचा त्यांना असं वाटलं की मी मुद्दाम त्या ह्याच्यामध्ये पिस्ता टाकला. देशमुखांना पिस्ता आवडत नाही म्हणून ते माझ्यावरती रागवले. अगं पण पिस्ता टाकला म्हणून काय झालं? मी एवढ्या मनापासून गुलाबजाम बनवले होते ना. त्यांच्यासाठी ओरडायची रागवायची काय गरज होती? जर प्रेमाने मला सांगितलं असतं की काव्य मला पिस्ता आवडत नाही, नेक्स्ट टाइम माझ्यासाठी काहीही पदार्थ बनवत असताना पिस्ता अवॉइड करा, तर मी केलं असतं. तसंच पण नाही. यांनी काय केलं? यांनी माझ्यावर रागराग केला, यांनी माझ्यावर चिडचिड केली. मला नाही, मला वाईट वाटलंय. काव्या रम्या या सगळ्याचं मी किती मनापासून करत होते माहितीये, उठून ते सगळं सकाळ सकाळ. आणि त्या बदलत मला काय मिळालं? पार्थचा राग, पार्थची चिडचिड. खूप दुखावले गेले. ते सुद्धा माझ्यामुळे. बायको आहे मी त्यांची आणि मला त्यांना काय आवडतं काय नाही हेच माहीत नाहीये. तशी मग लगेचच रम्या म्हणते, अग इट्स ओके, इट्स ओके. काव्या इट्स ओके. तू या सगळ्याचा दोष स्वतःला का देऊन घेतेस? अगं यापूर्वी पार्थच आणि तुझं जे लग्न झालं होतं ते नाद जबरदस्तीच होतं. तुमच्या नात्यात ना प्रेम होताना, विश्वास होताना, माया होती ना, आपुलकी होती. मग त्यामध्ये तू पार्थला कसं काय ओळखू शकणार होतीस? पार्थला ओळखण्यासाठी पहिलं पार्थने आणि तू एकत्र राहणं तर गरजेचं आहे ना. उलट मला काय वाटतं माहिती आहे का? पार्थ चुकलंय. त्याने ना उगाचच्या उगाच तुझ्यावरती दुसराच कुठला तरी राग काढलाय. अगं पार्थला म्हणजे चिडण्याची काही गरजच नव्हती. मला मान्य आहे की तू चुकलीस. तू ड्रायफ्रूट म्हणजे त्याच्यामध्ये टाकलेस, त्यात तू पिस्ताव करायला हवा होतास. पण तू काय जाणून बुजून केलं नव्हतंस ना ते. पार्थ तुझ्याबरोबर इतका रूढ कसा काय वागू शकतो ना? मला प्रश्नच पडतोय बाई. नाही म्हणजे अजून तुमची उष्टी हळद उतरली नाही. नव्याचे 9 दिवस झाले नाही
तर पार्थ लगेच तुझ्यावर एवढा रागवायला लागला, एवढी चिडचिड करायला लागला. आणि तू विष थोडी ना टाकलं होच, ड्रायफ्रूट पिस्ता एवढंच घातलं होतं ना त्याच्यामध्ये. मग आणि पिस्ता घातलं म्हणून एवढं कोणी कोणाला बोलतं का मला? तर बाई पार्थच, हे वागणं अजिबातच पटलेलं नाही. म्हणजे पार्थ जे वागलाय ना ते आज चुकीचंच आहे. खरं तर मी नेहमीच पार्थला सपोर्ट करत असते. तुला तर माहिती आहे ना, पार्थ माझा चांगला मित्र होता. त्यामुळे मला नेहमी पार्थच पटत असतं. मी पार्थचीच बाजू घेते. पण जिथे तो चुकतोय तिथे तो चुकतोय. तो तुला असं नको बोलायला हवा होता, नको रागवायला हवा होता. गाज असतो तुला, म्हणजे हे प्रेम आहे, मी काहीही करू शकतो वगैरे वगैरे. ते सगळं काय फक्त म्हणण्यापुरतंच आहे का? उलट आज तर पार्थने तू घातलेले पिस्त्याचे गुलाबजाम सुद्धा आवडीने खायला हवे होते. पिस्ता आवडत नाही म्हणून काय झालं, बायको तर आवडते ना. मग की ते सुद्धा जाऊ दे बाई, मी काही बोलतच नाही. नाहीतर उगाच तुम्हाला वाटेल की मी वाद लावते तुमच्यात. एवढं बोलून रम्या तिकडं निघून जाते. आता काव्याला रम्याच म्हणणं पटलेलं असतं, कारण आधीच याने काव्याचा विश्वास जिंकला आहे ना. काव्या विचार करते, खरंच की माझ्यावर एवढं प्रेम आहे, तेवढं प्रेम आहे. माझ्याशिवाय जगू शकत नाही, माझ्याशिवाय राहू शकत नाही. देशमुख असं नेहमी म्हणतात. मग आज अचानक देशमुखांना काय झालं? ते माझ्यावर एवढे का चिडले, एवढे का रागवले? आणि ड्रायफ्रुट्स घातले होते ना मी. मग जर त्यांना एवढं रागवायचं होतं माझ्यावरती, तर प्रेमासाठी सारखं माझ्याबरोबर का वागले? माझंच चुकलं. मला खूप वाईट वाटलंय देशमुखांच्या आजच्या वागण्याचं. खूप म्हणजे खूप हर्ट केले त्यांनी आज मला. मी नाही विसरू शकणार हे. असं म्हणत आता काव्य तिकडे रडत बसलेली असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.